आजही सकाळी तुमची 4 व्हीलर तुम्ही आधी पुढे आणि मग मागे घेता का? तर यामागे फक्त अंधश्रद्धा नाही तर सायन्स पण आहे. पूर्वीच्या ज्या गाड्या होत्या त्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन होतं, ज्यामध्ये रिव्हर्स गिअर सिंक्रोमेश नव्हता. सिंक्रोमेश म्हणजे काय? तर कोणतेही 2 गिअर एंगेज करायचे असतील तर त्यांचं स्पीड सारखं असणं गरजेचं आहे. स्पीड जर सारखं नसेल तर त्यांना एंगेज करत असताना त्याचा कडकड असा आवाज होतो. सिंक्रोमेशरिंग काय करतात? कोणतेही 2 गिअर जे फिरत आहेत त्यांचं स्पीड मॅच ठेवून ते एकमेकांना एंगेज करताना मदत करतात. पण रिव्हर्स गिअर बाबतीत सिंक्रोमेशरिंग नव्हत्या. त्यामुळे डायरेक्ट जर रिव्हर्स गिअर आपण टाकण्याचा प्रयत्न केला तर कडकड असा आवाज यायचा. तसेच सकाळचं ऑइल थंड असल्यामुळे ते घट्ट असायचं आणि प्रॉपर घर्षण कमी करायचं काम करत नव्हतं. त्यामुळं अगोदर गाडी पुढे घेऊन मग मागं घ्यायची प्रथा आणि आजही आपण ती फॉलो करतो.